आज आपण 34 छातीच्या परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतले कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करतोय। तर ही आपली मापं आहेत। पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती आहे 34 इंच, कंबर आहे 30 इंच, पुढील गळा 6 इंच, मागील गळा 9.5 इंच, बाही लांबी 4 इंच आणि दंडघेर 6 इंच। आता ह्या मेजरमेंटवरून आपण ड्राफ्टिंग करतोय। आपली पूर्ण उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। म्हणजेच इथे मी 14.5 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेणार आहे। इथे आपण 1.5 इंच एक्स्ट्रा का घेतलं ते पुढे पाहणारच आहोत, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। ब्लाऊजचा मागील गळा हा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी मार्क करतोय 5.5 इंचाला। लक्षात घ्या, जेव्हा आपला डीप नेक गळा असतो तेव्हा आपले शोल्डर हे कमी होत असतात आणि मुंढा खोली ही वाढत असते। पुन्हा बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून हे सगळे पॉईंट्स जोडत इथे आपण बॉक्स तयार करून घेतोय। अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्याने आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। आता छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचा माप टाका। आपली छाती आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। त्यानंतर खालच्या साईडला कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, आपली कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने मार्क करून फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन इथं आपण जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला मापं टाकायला सोपं जाईल। त्यानंतर आपण गळारुंदीचा मार्क करतोय। इथं मी ब्लाऊजला नॉट लावणार आहे, म्हणून गळारुंदी घेते मी 2.25 इंच। आपल्या पुढील गळ्याची खोली आहे 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.25 इंचाला मार्क करून घ्या। आता इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतोय। आता पुढील गळ्यासाठी ह्या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या। मी इथे पंचकोनी गळ्याचा शेप देऊन घेते, त्यासाठी खालच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करून आता बाहेरच्या साईडला तुम्हाला जितका डीप नेक हवाय त्यानुसार इथे लाईन आखून घ्या। आता बाहेरच्या साईडने ही रेषा आपण शोल्डरच्या इथे जोडून घेतोय। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊजला अशा पद्धतीचे गळे छान दिसतात। त्यानंतर आपण मुंढ्याचा मार्क करतोय, त्यासाठी मुंढा लाईनचा सेंटर काढून घ्या। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता मध्यातून मागील मुंड्यासाठी आपण 1.25 इंचाला मार्क करून घेतोय। तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी मार्क करा। त्यानंतर फिटिंग लाईनच्या इथून 1.5 इंच खालच्या साईडला येत इथे आपण सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप देऊन घेतोय। त्यानंतर तिथूनच आपण पुढील मुंड्यासाठी अशा पद्धतीने मार्क करून घेतोय। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सेसचे परफेक्ट टक्स कसे घ्यावे ते पाहूयात। आपला पहिला टक्स येत असतो शोल्डर पट्टीच्या इथून, त्यानंतर दुसरा टक्स येत असतो आय हुक पट्टीच्या इथून आणि तिसरा टक्स आपण कमरेच्या रेषेवर घेत असतो। तर सोप्या पद्धतीने टक्स कसे मार्क करावे ते पाहूया। प्रिन्सेसचे सगळे टक्स हे आपल्या छातीनुसार येत असतात। आता शोल्डरच्या इथला टक्स घेत असताना आपल्या छातीचा चौथा भाग, त्यामध्ये आपल्याला कंपल्सरी 1 इंच ॲड करायचा आहे आणि शोल्डरच्या इथे आपल्याला अर्धा इंच शिवण्यात लागणार आहे। ते ॲड करून इथे आपण उभा टक्स 10 इंचावर घेतोय। पहा, त्यानंतर आय हुक पट्टीच्या इथून आपण आडवा टक्स घेत असतो। आडवा टक्स हा आपल्याला छातीच्या 10व्या भागानुसार घ्यायचा असतो। आपली छाती आहे 34 इंच, म्हणून इथं आपण 3.4 इंच घेणार आहोत आणि 1.5 इंच आपल्याला आय हुक पट्टी जोडण्यासाठी लागणार आहे। असं इथे आपण 3.6 इंचाला मार्क करून आडवा टक्स घेतोय। आता तेवढंच अंतर आपण कमरेच्या रेषेवर घेतोय। आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून इथे आपण बॉक्स तयार करून घेऊयात, म्हणजेच आपल्याला पुढील मापं टाकायला सोपं जाईल। त्यानंतर आपला तिसरा टक्स येत असतो कमरेच्या रेषेवर। आता आपल्या छाती आणि कमरेमध्ये
4 इंचाचा अंतर आहे, म्हणून हा कमरेवरचा टक्स आपण 1.5 इंचाचा घेणार आहोत. जेव्हा आपल्या छाती आणि कमरेमध्ये 6 इंचापेक्षा जास्ती अंतर असतं तेव्हा या टक्सची रुंदी ही वाढत असते. पुन्हा खालच्या साईडने वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून इथे आपण लाईन आखून घेतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून इथे आपल्याला प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, नवीन शिकत असाल तर सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये आकार द्या, म्हणजेच तो बिघडत नाही. आता मुंड्याच्या मध्यात आपल्याला हा शेप जोडून घ्यायचा आहे. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. सुरुवातीला आपण डॉटेड लाईनमध्ये जोडून घेतोय, त्यानंतरच ही लाईन डार्क करा, म्हणजेच आपला शेप हा बिघडत नाही. आपल्या छातीच्या साईजनुसार हा शेप आपण मुंड्यामध्ये जोडत असतो. इथे आपण 34 छातीनुसार हा शेप मुंड्यामध्ये जोडून घेतला. आता कमरेच्या रेषेवर जो आपण 1.5 इंचाचा टक्स घेतलाय ते मार्जिन आपल्याला पुढे वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर मुंड्याच्या इथे अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स आपण जोडून घेणार आहोत. इथे आपण अर्धा इंच का घेतलं ते पुढे पाहणारच आहोत. हे मार्जिन घ्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज हा शिवते वेळेस कमी पडणार. पहा, आपण जे मुंडा लाईनच्या इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय त्याचा आपण मुंड्यामध्ये टक्स तयार करतोय. त्यासाठी मुंड्याच्या इथून खालच्या साईडला 2.5 इंचाला मार्क करून आपण जे अर्धा इंच मार्जिन घेतलंय ते दोन्ही साईडला 1.5 इंच मार्क करून घ्या. आपलं एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण हा टक्स तयार करून घेतोय. मुंड्यामध्ये टक्स दिल्याने आपल्या प्रिन्सेसला पफ छान येतो. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता पुढील भागातून मागील भाग सेपरेट कसा करायचा ते पाहूया. आता आपण पुढील भागाच्या मार्जिनपासून कटिंग करायला सुरुवात करतोय. ड्राफ्टिंग सोबत कटिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तरच तुमच्या लक्षात येईल. इथे आपल्याला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. पहा, आता आपण पुढील भाग बाजूला ठेवून मागील भागाचं कटिंग करूयात. इथे मी मागील भाग घेतला आहे. पुढील भागात आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेतली होती 14.5 इंच, तर मागील भागात आपल्याला फक्त 1 इंच एक्स्ट्रा लागणार आहे, म्हणून इथं आपण 14 इंचाला मार्क करून जे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ते इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. आता छाती रेषेवर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने मार्क करून इथं आपल्याला मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घ्यायच्या आहेत. आता आपल्या मागील भागात जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपल्याला आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. गळारुंदी घेतली आहे आपण 2.25 इंच. त्यानंतर मागील गळ्याची खोली आहे 9.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 10 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून इथे आपण हा बॉक्स तयार करून घेऊयात. जर तुम्ही ब्लाऊजच्या मागील गळ्याला नॉट लावणार नसाल तर गळारुंदी 2 इंच घेतली तरीसुद्धा चालेल. इथे मी नॉट लावणार आहे म्हणून गळारुंदी मी 2.25 इंच घेतली. आता ह्या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. मी इथं साध्या गोल गळ्याचा शेप देऊन घेते. पहा, आता आपण गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथं तुम्ही खालच्या साईडने गळ्याची खोली 3 इंचापर्यंत वाढवू शकता. आता आपण टक्सचं मार्क करतोय. फिटिंग लाईनपासून बंद बाजूपर्यंत अशा पद्धतीने टेप ठेवून मध्यात मार्क करून घ्या. आता आपण जो 1 इंचाचा टक्स घेतलाय तो दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून तिथूनच वरच्या साईडला 4 इंचाला मार्क करून इथे हा मागील भागाचा टक्स ड्रॉ करून घ्या. आपल्या ब्लाऊजच्या छाती आणि उंचीनुसार आपल्या टक्सची उंची ही बदलत असते. पहा, इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने 34 छातीच्या मागील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग केलं. आता आपण पुढील भाग घेतोय. आता पुढील भागात आपल्याला काही बदल करायचे आहेत. आपल्याला मागील भाग घ्यायचा आहे तो फिटिंग लाईनच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून खालच्या साईडला जे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन येते
तिथं मार्क करून घ्या. आता फिटिंग लाईनपासून टक्सपर्यंत अशा पद्धतीने क्रॉस मार्क करून घ्या. हे आपलं एक्स्ट्राचं पेपर आहे, हे कटिंग करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला पुढील भाग हा मोठा होईल. आता आयहुक पट्टीच्या इथे आपण अर्धा इंचाचा टक्स घेतोय. दोन्ही साईडला पाव इंच मार्क करून इथे हा टक्स ड्रॉ करून घेऊयात. हा टक्स दिल्याने आपला ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट बसतो. इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग करून घेतोय. आपण जे अर्धा इंच फिटिंग लाईनच्या इथे मार्क केलं होतं ते आपल्याला सुरुवातीला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. पहा मी कशा पद्धतीने कटिंग करते. आता आपण दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय. ड्राफ्टिंगसोबत परफेक्ट कटिंग करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. मुंढ्यामधला जो आपण टक्स घेतला होता तो सुद्धा इथं मी कटिंग करून घेतला. त्यानंतर आपलं जे टक्सचं एक्स्ट्रा पेपर आहे ते सुद्धा मी इथं कटिंग करून घेतलं. आता आपण गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. इथे आपल्या 34 छातीच्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं. या पॅटर्नपासून ब्लाऊज शिवते वेळेस आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये जितकं शिवण्यात लागणार आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण बाहीचं कटिंग करतोय. त्यासाठी इथं मी पेपर फोल्ड करून घेतलाय. समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे. आता बाहीची घडी घेत असताना छातीनुसार घ्यायची. आपल्या छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच. आता इथं आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय, म्हणून इथं आपण छातीची घडी ही 8 इंच घेणार आहोत. जर तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्ती शिलाई मार्जिन ॲड केलं असेल तर कंपल्सरी आपल्याला 8.5 इंच छातीची घडी घ्यायची आहे, नाहीतर मग आपली बाही ही शिवण्यात कमी येईल. आता 1.5 इंच शिलाई मार्जिननुसार इथं आपण 8 इंच बाहीची घडी घेतोय. बंद बाजूकडून 8 इंचाला मार्क करून इथे आपण ही लाईन आखून घेऊया. त्यानंतर आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच. ही आपली अस्तरची बाही आहे, म्हणून आपण ह्यामध्ये 1 इंच ॲड करतोय. तर इथे मी 5 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेते. इथे जर आपली बिना अस्तरची बाही असती तर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण कॅफ हाईटसाठी मार्क करतोय. इथे आपल्या बाहीची उंचीसुद्धा कमी आहे आणि छातीची साईजसुद्धा कमी आहे, म्हणून इथं आपण कॅफ हाईट 3 इंच घेतोय. जिथे आपण 3 इंचाला मार्क केलंय तिथं अर्ध्यात अशी लाईन आखून घ्या. आता यामधून आपण 1.5 इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं ते आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे. आता जिथे आपण 1.5 इंचाला मार्क केलंय तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्या. आता बंद बाजूकडून वरच्या साईडला 1 इंचाला मार्क करून घ्या. त्यानंतर आपल्याला ह्या लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या. आता जिथे आपण मध्य काढलाय तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून घ्या. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण मागील मुंड्याचा आकार देऊन घेतोय. पाहताय अगदी सोपी पद्धत आहे. आता पुढील मुंड्यासाठी मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपण मध्य काढून घेतला. तिथे खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाहताय. त्यानंतर बॉटमला तुमचा जो काही दंडघेर असेल तो आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन इथं आपण जोडून घेऊयात. अशा पद्धतीने बाही कटिंग केल्याने आपल्या मुंड्यामध्ये चुण्या येत नाहीत, त्याचसोबत ती फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते. आता आपण कटिंग करून घेतोय. सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ओपन करून घ्या. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने आपण 34 छातीच्या बाहीचं ड्राफ्टिंग कटिंग केलं. इथे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालं आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.